बाप्पा आणि चंद्राची गोष्ट. गणपती बाप्पाचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी अनेक गोड पदार्थ केले होते. उकडीचे मोदक, लाडू, बर्फी आणि खूप काही. बाप्पा भरपूर मोदक खातो, अगदी पोट टम्म भरेपर्यंत. एवढे जेवल्यामुळे त्याला असह्य होते. चालणं पण शक्य होत नाही. तो मूषकाला म्हणतो, चल रे मूषक, आपण जरा एक चक्कर मारून येऊया. बाप्पा मूषकाच्या अंगावर बसतो आणि दोघे जातात फिरायला. अचानक एक साप प्रकट होतो. मूषक सापाला पाहून दचकतो आणि त्यामुळे बाप्पा खाली पडतात. बाप्पा खाली धडाम पडलेले पाहून चंद्र हसायला लागतो. हा 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 हा. साप गायब होतो. बाप्पा चंद्राकडे बघून चिडतो. चंद्र खो खो हसत असतो. बाप्पा चंद्राला म्हणतो, मला बघून हसतोस? चंद्र तरी जोरात हसतो. बाप्पा चिडतात आणि आपला दात तोडून चंद्राच्या दिशेने फेकतात. चंद्रा, मी तुला गायब करतो. दात चंद्राला लागण्यामुळे तो गायब होतो. बाप्पा कमरेवर हात ठेवून हसतात. गायब झालेला चंद्र बाप्पा समोर येतो आणि म्हणतो, मला माफ कर, मी हसलो, पुन्हा अशी चूक नाही होणार. बाप्पा प्रेमळ असल्यामुळे म्हणतात, ठीक आहे, मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही, पण कमी करू शकतो. आजपासून तू रोज आकाशात पूर्ण दिसणार नाही, छोटा मोठा होत राहशील. चंद्र म्हणतो, धन्यवाद. अशा प्रकारे चंद्राचा वर्ग बाप्पा कमी करतो. असेही म्हणतात की गणेश चतुर्थीला चंद्राकडे कोणी पाहू नये, नाहीतर त्यांचे काम बिघडतील. गणपती बाप्पा मोरया. गणपती आणि महाभारताची कथा. व्यास नावाचे एक ज्ञानी ऋषी असतात. त्यांना महाभारत कथा लिहायची असते. त्यासाठी ते गणपती बाप्पाची मदत घ्यायचा विचार करतात. ते बाप्पाकडे जातात आणि म्हणतात, नमस्कार गणपती बाप्पा, मला महाभारत लिहायचे आहे. तुम्ही तुमच्या शुभ हाताने ते लिहिण्याचे कार्य करणार का? बाप्पा म्हणतात, हे ऋषी व्यासजी, मला महाभारत लिहायला खूप आवडेल. मला या कार्यासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. पण माझी एक अट आहे. तुम्ही कथा न थांबवता सांगायची, कुठेही थांबायचं नाही. व्यासजी ती अट मान्य करतात आणि म्हणतात, मग माझी अशी अट आहे की तुम्ही जे लिहिणार त्याचा अर्थ समजावून लिहिणार. बाप्पा हो म्हणतात आणि कामाला सुरुवात करतात. एक मोरपंख आणि शाही घेऊन पुस्तकात लिहायला सुरू करतात. व्यासजी महाभारत कथा सांगतात आणि गणपती लिहितात. व्यासजींना श्वास घ्यायला वेळ मिळावा म्हणून ते कठीण श्लोक म्हणायचे. बाप्पाला त्याचा अर्थ समजायला वेळ लागायचा. पटापट लिहिण्याच्या घाईत त्यांचे मोरपंख तुटते. अट मोडू नये म्हणून त्यांना एक युक्ती सुचते. आपला एक सुळा म्हणजेच दात तोडून ते शाहीत बुडवतात आणि लिहिणं सुरू ठेवतात. अशा प्रकारे गणपती बाप्पा ज्ञानासाठी आपल्या दाताचा बलिदान देतात.